दररोज सकाळी आपण गीता शिकत आहोत. सकाळी 8 वाजता तो क्लास नक्की जॉईन करा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोक चॅनलवर. आज राशीफल 7 ऑक्टोबर 2025 मंगळवार. चला तर पाहूया तुमच्या राशीचे योग आणि परिस्थिती. मेष, आज तुमच्यासाठी मान सन्मानात वाढ होणार आहे. सामाजिक कार्यक्रमात तुम्हाला चांगला मान मिळेल. काही आरोग्य चाचण्या कराव्या लागू शकतात. माताजी तुम्हाला काही जबाबदारी देतील, त्यात अडचण येऊ शकते. मनाची इच्छा पूर्ण होणे आनंदाची गोष्ट ठरेल. वृषभ, आज तुम्ही विचारपूर्वक काम कराल. तात्काळ निर्णयामुळे गडबड होऊ शकते, पण दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. धनधान्य वाढेल आणि संतानाची नोकरी संबंधी चिंता दूर होईल. कायनोनी विषयांमध्ये पिताजींचा सल्ला उपयुक्त ठरेल. मिथुन, जुने मित्र भेटल्यास आनंद होईल. खर्च नियंत्रणात ठेवा. शारीरिक तक्रारीसाठी योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. सहकार्याची काही बोलण्याची पद्धत गैरसमज निर्माण करू शकते. व्यवसायात तांत्रिक अडचणी येऊ शकतात. कर्क, गरजू लोकांसाठी मदत करावी लागू शकते. कौटुंबिक सदस्याच्या आरोग्यामुळे थोडा त्रास होऊ शकतो. महत्त्वाच्या माहितीची देवाणघेवाण अनजान व्यक्तीसोबत करणे टाळा. सिंह, व्यवसायात बदल करण्याचा विचार होईल. सासरच्या कुटुंबाकडून धनलाभ मिळेल. सरकारी कामांमध्ये तणाव येईल. संतानाची प्रगती बघून आनंद होईल. सिंगल लोकांच्या भेटीचा योग आहे. कन्या, आज नवीन यश मिळेल. कामावर स्वतः अवलंबून राहा. जोडीदाराशी तणाव येऊ शकतो. सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांना शुभ बातमी मिळेल. विद्यार्थ्यांचे अध्ययन फलदायी राहील. तुला, आजच्या आवश्यकतांसाठी प्रयत्न करा. भावंडांचे सल्ले ऐका. जीवनसाथी मदतीसाठी तयार राहतील. मातांची आरोग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. देणगी परत मिळण्याची शक्यता आहे. वृश्चिक, विचारपूर्वक काम करा. कौटुंबिक जबाबदारी मिळेल. काही सामाजिक मुद्द्यांवर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. सिंगल लोकांसाठी प्रेमभेटीचा योग आहे. धनु, उन्नतीसाठी प्रयत्न करा. काही शंका असल्यास निर्णय टाळा. जुने लेनदेन अडचणीचे ठरू शकते. प्रवासादरम्यान माहिती मिळेल. मातापित्यांच्या आशीर्वादाने काही अडथळे दूर होतील. मकर, साथीदारीमध्ये नवीन काम यशस्वी होईल. मालमत्तेची खरेदी करताना जागरूक राहा. सरकारी काम पूर्ण होईल. मेहनत करून धनाचा योग्य उपयोग करा. कुंभ, ऊर्जावान राहाल. दुसऱ्यांच्या कामात बोलणे टाळा. काही लोक फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. राजकीय कामांमध्ये सहभागी होणे टाळा. व्यवसायात यंत्रसामग्रीच्या अडचणी येऊ शकतात. मीन, मनमौजीपणामुळे कामांमध्ये गडबड होऊ शकते. आलस्य टाळा. दृढनिश्चयाने काम करा. रहनसहन सुधारेल. विदेश शिक्षणासाठी इच्छित विद्यार्थ्यांना शुभ योग आहे.